प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित देऊळ बंद 2 हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. हा चित्रपट प्रदर्शित होत 1 महिना उलटून गेला असला तरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. अगदी 8 कोटी बजेट असलेल्या देऊळ बंद या चित्रपटाने नुकतेच बॉक्स ऑफिसवर 90 कोटीच्या वर कमाई केली. आता तो चित्रपट 100 कोटी क्लबकडे वाटचाल करताना दिसतोय. अशातच आता या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. दरम्यान सध्या मराठी बॉक्स ऑफिसवर उत्तम चित्रपट येत आहेत. राजा शिवाजी या रितेश देशमुखच्या सिनेमाने नुकताच सैराटचा रेकॉर्ड मोडला आहे. राजा शिवाजी या चित्रपटाने वर्ल्ड वाईड 130 कोटी कमावत 110 कोटी कमावणाऱ्या सैराट या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडलाय. अशातच आता देऊळ बंद या चित्रपटाचे देखील 100 कोटीकडे वाटचाल सुरू आहे. मात्र प्रवीण तरडे यांचं एक वक्तव्य सध्या चांगल्याच चर्चेत आलं आहे. प्रवीण यांनी आपल्या देऊळ बंद 2 या सिनेमाने राजा शिवाजी चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू नये अशी इच्छा व्यक्त केली. ही इच्छा का व्यक्त केली याचं कारण देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर प्रवीण तरडे यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, माझा सिनेमा किती मोठा झाला तरी राजा शिवाजी सिनेमाचा रेकॉर्ड मोडू नये असं मला वाटतं. कारण तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सिनेमा आहे. रितेश देशमुख हा खूप चांगला माणूस आहे. रितेश आणि जेनेलिया किती सुंदर कपल आहे हे सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. या मराठी माणसाने आपल्या मराठी चित्रपटाचा झेंडा अगदी अटकेपार लावला. त्यामुळे माझी मनापासून इच्छा आहे की शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित राजा शिवाजी या चित्रपटाचा माझ्या चित्रपटाने रेकॉर्ड मोडू नये. तर 32 दिवसात 93 कोटी कमवणारा प्रवीण तरडे यांचा देऊळ बंद हा चित्रपट राजा शिवाजी या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा रेकॉर्ड मोडेल का? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.